रेखात दडले जीवन हे का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं वैशाली पल्लवीशी बोलते आणि पल्लवी वैशालीवर खूप भडकते की पल्लवी आजारी नाहीये, ज्यासाठी ती चेकअप बद्दल बोलते. पल्लवीच्या भडकण्यामुळे रंजनाला सुद्धा आश्चर्य वाटले. नाना गायत्री बरोबर बलराजच्या घरी येतात. विजय रिपोर्ट्स घेऊन येतो आणि सांगतो की आशा खरोखरीच आई होणार आहे. गायत्री बलराजला सांगते की आशाचं पहिलं मूल गायत्रीच्या घरीच होईल. सुहासिनी खूप प्रेमाने गायत्रीला समजावण्याचा प्रयत्न करते. कृतिका फोन करून पल्लवीला ही आनंदाची बातमी देते की आशा आई होणार आहे. आता पुढे बाबा, तुम्ही तुमची काळजी अजिबात घेत नाही आणि औषध घ्यायचं तर लक्षातच राहत नाही. हे घ्या बरं, आता पटापट घेऊन टाका. अरे, रंजनाताईंचा फोन आहे. नमस्कार रंजनाताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी छान आहे. तुम्ही कशा आहात? हो, मी सुद्धा छान आहे. आशाच्या बाबतीतली आनंदाची बातमी ऐकली म्हणून म्हटलं तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा जेव्हा आनंदाच्या क्षणी मिळतात ना, त्या आनंद द्विगुणित करून टाकतात. खरंय. संध्याकाळीच पल्लवी सांगत होती. अच्छा, आता पल्लवी कशी आहे? गायत्रीताई, आज पल्लवीच्या एका गोष्टीमुळे मला खूप आनंद झालेला आहे की जर कोणी नाराज होईलच अहो तर त्याला पटवणं सुद्धा येतं तिला. मोठी सून तिच्यावर रागवली होती. का पण? काय झालं होतं असं? सोडा ना ते सगळं आता. जिथे 4 भांडी असतात तिथे त्यांचा आवाज तर होणारच. पण पल्लवीला पटवता चांगलंच येतं आणि ह्या गोष्टीमुळे आज मला खूप बरं वाटतंय. पल्लवी आहे कुठे? ती आशाला भेटायला गेली होती. बस आत्ताच परतली. आपल्या बेडरूम मध्ये असेल. ठीक आहे, मी तिच्याशी नंतर बोलून घेईन. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. बाबा, पल्लवी सुद्धा खूप आनंदी आहे. आताच ती आशाला भेटून आली आहे. ह्यावेळी? हो बेटा, आता थोड्या वेळापूर्वीच माझं विजयशी बोलणं झालं होतं. तो तर म्हणत होता की सुहासिनी आशाला घेऊन क्लिनिकला गेली आहे. मग ही पल्लवी आशाला कुठे भेटली होती? मग कदाचित क्लिनिकलाच गेली असेल आशाला भेटण्यासाठी. शेवटी ती तिची खास मैत्रीण आहे. ते तर आहेच. मम्मी, तुम्ही थकला असाल ना, मी तुमचे पाय दाबून देते. नाही बेटा, पाय तर मी तुझे दाबून दिले पाहिजेत. जर तू तयार झाली नसतीस तर या घराण्याला वाचवण्याचा
माझ्याकडे कोणताही मार्ग उरला नसता. नाही मम्मी, ही जबाबदारी तर माझी सुद्धा आहे. ह्या घराण्यासाठी अगदी काहीही केलं तरी कमीच आहे. पण मम्मी, पल्लवी जे करते ते कोणी दुसरं करू नाही शकत. तुमचं आणि माझं म्हणणं ऐकून तिने फक्त आपलं सुखच नाही तर आपलं आयुष्य सुद्धा पणाला लावलेलं आहे. बेटा, मी तुला वचन दिलं होतं की मी पल्लवीच्या सुखावर कधीच विरजण पडू देणार नाही. हो मम्मी, पण एवढं सगळं करून पल्लवीला काय मिळणार? आपल्या या घरासाठी आपल्याला वारस मिळेल, पण तिला? बेटा, पल्लवीचे हे उपकार काय कमी आहेत का की तिच्यामुळे आपला वंश चालू राहील? या जगामध्ये कोणीही आपल्याला मदत करू शकत नव्हतं. फक्त पल्लवीच एक अशी आहे जी आपल्याला मदत करायला तयार झाली बेटा. आणि तिने बिचारीने या मदतीच्या मोबदल्यात आपल्याकडून काही मागितलंही नाही, काही सुद्धा नाही. माहितीये तुला, मदतीचा मोबदला मागणाऱ्याला काय म्हटलं जातं? ते सौदा करणारा. हो मम्मी, पल्लवी कुठलाही सौदा नाही करत आहे. उलट एक उपकार करते आपल्यावर, ज्याची परतफेड आपण आयुष्यात कधीही करू शकत नाही. तुझं अगदी बरोबरच आहे सुनबाई. बरं, तू विजयला बोलली होतीस ना की उद्या त्याला ब्लड टेस्ट करून घ्यायची? हो मम्मी, तुम्हीच तर त्यांना सांगितलं होतं. हो, सांगितलं तर होतं. बरं सुनबाई, आपण जो काही विचार करतो ते खूपच सहजपणे घडून जाईल. बस पल्लवीने ही गोष्ट सांभाळून घेतली पाहिजे. हो मम्मी, पल्लवीला डॉक्टरांनी जी औषधं दिलेली आहेत ती तिच्यासाठी घेणं खूप गरजेची आहेत. कधी जर वैशाली किंवा तिच्या सासूबाईंनी तिला पाहिलं तर मग? नाही बेटा, तू शुभ शुभ बोलला जरा. परमेश्वरावर भरोसा ठेव, तो सगळं काही ठीक करेल. सुनबाई, सुनबाई, अगं पल्लवी. हा मम्मी, बोला. सुनबाई, बसा ना, या ना. अगं बाळा, तू बस. सुनबाई, मी खूपच आनंदात आहे. एकत्र राहताना कधी कधी छोटे मोठे वादविवाद होत असतात, पण ज्या प्रकारे तू आज वैशालीला मनवण्याचा प्रयत्न केलास ना, ते बघितल्यावर मला खूपच आनंद वाटला. खूप चांगलं वाटलं मला. मला माहिती आहे मम्मी, पण दीदींचं बोलणं कधी कधी मला आवडत नाही, म्हणूनच मी त्यांच्याशी अशा प्रकारे बोलले. पण थोड्या वेळाने मला असं वाटलं की मी त्यांना मनवलं पाहिजे. अखेर आहेच तर माझ्यापेक्षा मोठ्याच ना. आणि तू तिला मनवलंस सुद्धा. पल्लवी,
ज्या माणसांमध्ये हा गुण असतो ना, तो कधीच दुःखी होत नाही. आपल्या चुकीची जाणीव होणं, आपल्या चुका मान्य करणं. खरंच हा गुण आपल्या मोठ्या सुनेमध्ये पण असता तर. जाऊ दे ना मम्मी, या जगात सगळे सारखे कुठे भेटतात. प्रत्येकाचा आपला आपला स्वभाव असतो. मी तिचा स्वभाव सुद्धा ओळखून आहे, म्हणूनच तर सांगते आहे. पल्लवी, ती मोठी आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. पण ज्यांच्यामध्ये क्षमशीलता असते ते सगळ्यात मोठे असतात. वैशाली आपली काहीही म्हणू दे, तू तिच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊस. तुम्ही मुळीच काळजी करू नका. मी नेहमीच या गोष्टीची काळजी घेईन की त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. शिवाय काही दिवसांनी मी त्यांच्या स्वभावाला समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करेन. रेखा ही भाग्याची. मी विजयच्या घरच्यांशी याबद्दल बोलले की आशाला आम्ही इकडे घेऊन येतो म्हणून, तर सुहासिनीबाईंनी खूप प्रेमाने नकार दिला. मग ठीक आहे ना गायत्री, ते सगळे आशावर इतकं प्रेम करतात, तिला स्वतःपासून दूर नाही पाठवायचं, त्यांना मग काय करायचं? बेटा, तू बरोबरच बोलतोयस. जेव्हा माणसाला एखादा धक्का बसतो ना, तेव्हा तो पुन्हा जोखीम घेताना घाबरतोच. म्हणजे काय बाबा, आपण आशाला इकडे नीट सांभाळणार नाही का? नाही, असं काही नाहीये बेटा. गायत्री, ती आपली मुलगी जरी असली ना तरी लग्नानंतर मुलीवर सासरच्यांचाच अधिकार असतो. आता या गोष्टीचा निर्णय तर तेच घेतील ना की आशाच्या मुलाचा जन्म कुठे होणार, नाही का बाबा? हो बेटा, जेव्हा असं दिसेल की बलराजच्या घरात आशाची काळजी घेतली जात नाही, तेव्हा आपण यावर बोट ठेवू शकतो ना की तुमच्या घरी आशाची नीट काळजी घेतली जात नाही. आणि तू तर पाहतेच ना बेटा की आजकाल सुहासिनी आशाची किती काळजी घेते ते. बाबा, सासरी मुलीला कितीही का प्रेम मिळू देत, माहेर हे माहेर असतं आणि सासर म्हणजे सासर. नाही गायत्री, आज आशाला त्या घरामध्ये जितकं प्रेम मिळतंय ते बघितल्यावर आपण असं नाही म्हणू शकत की तिची काळजी घेण्यात कुठली लापरवाही होईल. तुम्हाला माझं म्हणणं समजत कसं नाही हो? मुलीला सासूरवाडीत कितीही प्रेम मिळालं ना, कितीही काळजी घेतली गेली ना तिची, तरी ती आपली मर्यादा नाही सोडू शकत. कुणालाही ती हक्काने हे नाही सांगू शकत ना की माझ्यासाठी नाश्ता लवकर घेऊन या. आणि इथे तर मी आहे, कृतिका आहे, आपल्यावरती हुकूम गाजवू शकते. तिकडे कोण आहे? तिची एक नणंद आहे, ती सुद्धा तिच्यापेक्षा मोठी. तिला सगळं स्वतःचं काम स्वतःलाच करावं लागेल. बेटा, तू अगदी बरोबरच बोलतेस, पण ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यासमोर तर मांडू शकत नाही ना. सध्या आपण बघूया तरी, जर आपल्याला गरज भासलीच तर बोलू आपण त्यांच्याशी. हा, जर मैत्रीचं कर्तव्य असंच निभावलं जायचं असेल तर मग ठीक आहे. पण पल्लवी, तू भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतेस. तू ते करण्याचा प्रयत्न करतेस, ते आजपर्यंत नाही झालं. होऊ शकते की मम्मी स्वार्थी झाल्या, पण हे मूल ह्यांच्या घराण्याचा वंश आहे. जर मी माझा विचार करून ह्या वंशाचा दिवा विझवून टाकला तर हा माझा सुद्धा स्वार्थच ठरेल. पल्लवी, तू जे काही करणार आहेस त्यासाठी मी तर तुझी उपकृत आहेच, पण माझ्या येणाऱ्या अनेक पुढच्या पिढ्याही असतील. तू खरोखरच देवीचं रूप आहेस, खरोखरच देवीचं रूप आहेस पल्लवी. मी तर हे सगळं परमेश्वराची मर्जी समजून करते. जर परमेश्वराची मर्जी नसती तर अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही आमचं बोलणं ऐकूच शकला नसता. परिस्थिती ह्याच मार्गाकडे इशारे करते. यासाठीच ही तडजोड करण्यासाठी मी तयार आहे. काय झालं? कसला विचार करतेस एवढा? कुठे काय विजय, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. थांब जरा, तू औषधं घेतलीस का?
हो, घेतली कधीच. तू एवढी अस्वस्थ का दिसतेस ग? अगं मी तर फक्त हे विचारायला आलो होतो की डॉक्टरांनी तुला काय काय औषधं लिहून दिली आण दाखव. मी खरं तर माझी औषधं घेऊन झाल्यावर आत ठेवून दिलीत. मग अगं काढून दाखव. हे बघ बाई, पप्पांनी मला अगदी स्पष्टपणे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुला सगळी औषधं माझ्या समक्ष घ्यायला लावायची. आणि तसं सुद्धा मला तर माहितीच आहे ना की तू औषधं घेण्याच्या बाबतीमध्ये किती लापरवाही असते. विजय, मी सांगितलं ना तुला की मी औषधं घेतली आहेत. अच्छा, माझी शपथ. तू गप्प कायस? याचा अर्थ म्हणजे तू औषधं घेतलेली नाहीयेस. विजय, ह्यामध्ये शपथ घेण्याचा प्रश्न कुठे आला? तुला काय वाटतं, मी माझ्या मुलावर प्रेम करत नाही? मी इतकी निष्काळजी वाटते? अरे बाबा, तू तर रागावलीस. मी तर असंच विचारत होतो. विजय, ही औषधं माझ्या मुलाच्या पोषणासाठी आहे, त्याच्या चांगल्या तब्येतीसाठी आहे. आणि जर मी माझ्या मुलावर प्रेम करते तर ती औषधं कशीही असू दे, ती घेण्यात बेजबाबदारपणा नाही करणार मी. अरे बाप रे बाप, चेहरा तरी बघू तुझा. ओ, एवढी इमोशनल आणि एवढा राग. अगं बाई, मी फक्त मस्करी करत होतो. आय एम सॉरी. अच्छा, सोड आता या सगळ्या गोष्टी. यु नो, तुला एक सिक्रेट सांगू? तू आहेस ना, सिरियस अजिबात चांगली दिसत नाहीस. उलट नेहमीच हसताना जास्त चांगली दिसतेस. सो यही ना बात. रेखा ही भाग्याची. तुम्ही कुठे निघालात बाबा? बेटा, त्या आशाच्या ऑफिससाठी मी एका प्रॉपर्टी डीलरला सांगून ठेवलं होतं. तुला तर माहितीच आहे की आशा आणि पल्लवी दोघी एकत्र मिळून ऑफिस उघडायचं म्हणतायत. माहितीये बाबा. पल्लवी तर अजून सुद्धा हाच विचार करून थांबले की आपण आशा बरोबरच प्रॅक्टिस सुरू करायची. अगदी अगदी. बस त्याच प्रॉपर्टी डीलरचा सारखा मला फोन येत होता, म्हणून म्हटलं मी स्वतःच जातो आणि बोलणी फायनल करतो. बोलणी फायनल करायच्या आधी तुम्ही एकदा सुहासिनी ताई आणि विजयशी बोलून घ्या याबद्दल. नाही म्हणजे या अवस्थेत त्या आशाला प्रॅक्टिस करू देतील की नाही? हो नानू, जर आशा दीदीने ऑफिसला जायला सुरुवात केली तर तिची खूपच धावपळ होईल. ऑफिसमध्ये रोज यायचं जायचं, बसणं, क्लायंट्स अटेंड करणं. म्हणूनच तर म्हणतेय, तुम्ही आधी विजय आणि सुहासिनी ताईंशी बोलून घ्या. हो बेटा, तुम्हा दोघींचं अगदी खरंय, पण मी तर आशा बरोबरच पल्लवीच्या बाबतीतही विचार करतोय. आता बघा ना, आशा आई होणार आहे, पण पल्लवी तर तिची प्रॅक्टिस सुरू करू शकते ना. हो मम्मी, नानू अगदी बरोबर बोलतायत. जर आशा दीदीला रेस्टची गरज असेल तर याचा अर्थ हा थोडीच आहे की पल्लवी दीदीने पण आपली प्रॅक्टिस बंद करून टाकायची. खरंय बाबा. तसंही अभिजितच्या जाण्यानंतर पल्लवीला आता खूपच एकटं एकटं वाटतंय. या कारणाने ती खूप दुःखी आणि अस्वस्थ असते. हो, म्हणूनच मी विचार केला की आशा जरी नसली तरी पल्लवी रेग्युलर ऑफिस अटेंड करू शकते, क्लायंट्सना भेटू शकते, बोलू शकते आणि गरज पडलीच तर आशाशी सल्लामसलतही करू शकते. हो नानू, आणि आशा दीदी पण नेहमी घरात नाही राहू शकत ना, मग ती सुद्धा ऑफिसला जाऊन बसेल. ठीक आहे बाबा, तुम्हाला जी बोलणी करायची ती करून या. पण मी तरी सुद्धा म्हणेन, पल्लवीच्या बाबतीत एकदा रंजना ताईंशी नक्की बोलून घ्या की याबद्दल त्यांचं मत काय आहे. ठीक आहे बेटा, मी बोलेन त्यांच्याशी. येतो आता. रेखा ही भाग्याची.
हॅलो. नमस्ते वहिनी. अरे नमस्कार भाऊजी, सुखी राहा. आली म्हणायची माझी आठवण तुम्हाला. वहिनी तुम्ही असं का बोलताय हो? अरे पल्लवीला तर तुम्ही फोन करायला विसरत नसालच अजिबात, हो ना? तुम्हीच तर सांगितलं होतं स्वतःच्या अभ्यासाकडे फोकस कर, म्हणून बस मी तेच करतोय. अच्छा एनिवेज वहिनी आपली मम्मी कशी आहे? मम्मी अगदी व्यवस्थित आहेत आणि पल्लवी सुद्धा. भाऊजी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. जेव्हापासून तुम्ही इकडून गेलात ना, पल्लवीचं पाऊल तर घरी राहतच नाही. काय झालं वहिनी, नेमकं काय झालं? तुम्ही असं का बोलताय? अरे जे खरंय तेच सांगते मी भाऊजी. पण मम्मी तर असं काहीच बोलली नाही. आता घ्या, त्या कशासाठी सांगतील? हे बघा, मला हे सगळं आवडत नाही म्हणून मी तुम्हाला सगळं बोलते. हं, काय आवडत नाही तुम्हाला वहिनी? हेच तिचं वेळी अवेळी बाहेर जाणं आणि कधीही परत घरी येणं. आणि घरच्या सगळ्या कामांसाठी मी आणि मम्मी तर आहोतच ना. पण वहिनी जर असंच होतं तर तुम्ही तर मला बोलायला पाहिजे होतं ना. सांगायचं तर आत्ता सुद्धा नव्हतं, पण माहिती नाही तोंडून सगळं कसं निघून गेलं. हे बघा भाऊजी, मैत्री तर आम्ही सुद्धा केलेली आहे, आमच्या पण मैत्रिणी आहेत. पण मैत्रीचा अर्थ तो नाही जो पल्लवीला वाटतोय. प्रत्येक वेळी आशा आशा आशा, प्रत्येक वेळी तिच्याच जवळ, तिच्याच पुढे मागे. हे काय आहे? हो खरं म्हणजे वहिनी तो आशाचा ऍक्सिडेंट झाला होता ना, कदाचित म्हणून ती जात असेल. आता ती खूप जुनी गोष्ट झाली आहे. आता आशा अगदी व्यवस्थित आहे आणि तिचा नवरा सुद्धा ठीक आहे. तरी सुद्धा वेळी अवेळी तिच्या अवतीभोवती फिरत राहायला काय अर्थ आहे भाऊजी? घरच्या जबाबदाऱ्यांशी काही घेणं देणं आहे की नाही? मला सांगा भाऊजी, मी तुम्हाला सगळं काही सांगितलं, तुम्हीच विचार करा काय बरोबर आहे आणि काय चुकीचं. चला मी आता फोन ठेवते, खूप कामाचा पसारा आहे. रिद्धिमा बेटा, हे विजय आणि आशा अजून तयार नाही झाले का ग? आशा विजयसाठी नाश्ता घेऊन गेलीये, आता येईलच खाली. अच्छा. मम्मी एक सांग मला, डॉक्टरांनी विजयचं ब्लड टेस्ट करायला का म्हणून सांगितलंय? म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम तर काहीच नाहीये रिद्धिमा. डॉक्टरांनी सांगितलंय ब्लड टेस्ट करायला, तर करावीच लागेल ना आपल्याला. तसं त्यांनी आशा आणि विजय दोघांना एकत्रच बोलवलंय ब्लड टेस्टसाठी. मी कालपासून विचार करत होते की कुठे काही प्रॉब्लेम तर नाही. प्रत्येक केसमध्ये मी ऐकलंय डॉक्टर पती पत्नींचा ब्लड टेस्ट नाही करायला सांगत. आता तो सगळा विचार करायची मुळीच गरज नाहीये रिद्धिमा. एकदा ब्लड टेस्ट झाली तर मग सगळं व्यवस्थित होईल. आणि मग डॉक्टरांनी सांगितलंच आहे ना की बाळ अगदी ठीक आहे. हो नानू, आम्ही आता ब्लड टेस्टसाठी चाललोय. नाही नानू, असं काही सुद्धा नाहीये. अच्छा ठीक आहे, मी पल्लवीशी बोलते एकदा, त्यानंतर मम्मींशी बोलून तुम्हाला कळवते. ओके बाय. बेटा बाबांचा फोन होता का? काय म्हणत होते? मम्मी ते ऑफिसच्या ओपनिंग बद्दल बोलत होते. पण अशा अवस्थेमध्ये तू ऑफिसला कशी काय जाऊ शकतेस? हो बेटा, तू बाबांना सांगून टाकायला पाहिजे होतंस की सध्या तरी तू असा कुठलाही निर्णय नाही घेऊ शकत. तुला समजतंय ना मी काय म्हणायचा प्रयत्न करते ते? आशा, मम्मी अगदी ठीकच बोलते. हो मम्मी, मी नानूंना सांगितलंय, तुमच्याशी बोलल्यावरच त्यांना इन्फॉर्म करेन. पण ते तर हाच विचार करतायत सारखा की मी जर ऑफिसला नाही जाऊ शकले तर काय झालं. पल्लवी, तिला आपली प्रॅक्टिस सुरू करायचीच आहे. पल्लवी ऑफिस सांभाळेल. पल्लवी का म्हणून? मम्मी तुझा जीव इतका वरखाली का होतोय? नाही बेटा, मुळीच नाही. सध्या तर आपल्याला आशाच्या तब्येतीची काळजी करायला हवी, हो ना बाळा? चला, डॉक्टरांकडे जायला उशीर होतोय. चला चला, ये बेटा, सावकाश. चल जाऊया, चल.
मग मम्मी, तुम्ही माझा फोन उचलून फेकायचा होता, फोन तोडून फेकायचा होता. जर माझं खरं बोलणं तुम्हाला एवढं चुकीचं वाटतंय तर मग तुम्ही पल्लवीला जाऊन विचारा ना की ती असं का वागतेय. मला हे सर्व काही खूप विचित्र वाटतंय. खरं तर आराम तर पल्लवीने केला पाहिजे. माहिती नाही तिकडे त्या घरामध्ये तिला आराम करण्याची उसंत मिळत असेल की नाही.